प्रार्थना करूया. हं. आमच्या प्रेमळ स्वर्गीय परमेश्वरा, जिवंत दै बापा, करणारे येशू याच्या नावात आजच्या या दिवशी पुन्हा एकवेळेस आम्ही आपल्या समोर हजर होत आहोत. आजचा दिवस पवित्र दिवस, पुनरुत्थानाचा, विजयाच्या, आनंदाचा दिवस, ज्या दिवसामध्ये आम्ही आमच्या परमेश्वराच्या समोर यावं, त्याने आम्हावर केलेल्या सर्व उपकारांची आठवण करावी आणि त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करावा, कारण हे योग्य आहे आणि हे चांगलं आहे. कारण तो देव दयेचा, कृपेचा आहे, शांतीचा आहे आणि क्षमेचा देव आहे. आम्ही पापी असताना त्याने आम्हावर एवढी प्रीती केली की आमचा नाश होऊ नये तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, म्हणून त्याने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला आम्हासाठी पाठवलं. आणि त्या प्रभूनं देखील आमच्यासाठी स्वर्ग सोडून, स्वर्गाचं वैभव सोडून, आणि तो या पृथ्वीवर आम्हासाठी आला, आम्हाला शोधण्यासाठी आला आणि त्या वधस्तंभावर आमच्या पापाचं प्रायश्चित्त त्याने केलं, रक्त सांडलं आणि आम्हाला त्यानं शुद्ध केलं, पवित्र केलं, विकत घेतलं, त्याचे लेकरं केले आणि त्याचे भक्त देखील केले. त्याची स्तुती आराधना करण्याचं एक विशेष अधिकार देखील त्याने आम्हाला दिला. स्तुती आणि धन्यवाद करतो. या वेळेला प्रभू, या दिवसांमध्ये परिस्थिती किती भयानक आहे, कठीण आहे, आणि हे सर्व जग मी पाहतो की एका आजारानं, रोगानं आणि भयग्रस्त झालेलं आहे. असंख्य लोक मृत्यू पावलेले आहेत आणि अजूनही ते मृत्यू पावत आहेत. परंतु ही तुमची दया आहे, कृपा आहे की आम्हाला तुम्ही जिवंत आणि सुरक्षित आणि निरोगी असं ठेवलेलं आहे. कारण आम्ही तुमची लेकरं आहोत, आम्ही तुमचे भक्त आहोत आणि तुमच्या दृष्टीनं आम्ही मौल्यवान आहोत. आणि म्हणून आमचा प्राण, आत्मा आणि शरीर याचं आपल्या दिव्य दूतांच्याकडून रक्षण करीत आहात. तुमचा दया, कृपा, प्रीती, चांगुलपण, विश्वासूपण तुम्ही आम्हास रोज आणि रोज प्रगट करीत आहात. दयेवर दया, कृपेवर कृपा आणि आशीर्वादांवर आशीर्वाद देऊन आम्हाला आशीर्वादित केलं. आम्ही तुमचे आभार मानतो आणि स्तुती करतो. आणि म्हणून आजचा दिवस आणि आजची सेवा आम्ही तुमच्या स्वाधीन करत असताना धन्यवाद देतो आणि पूर्ण कुटुंबाबद्दल मी तुमचे आभार मानतो. सुरक्षित निरोगी ठेवलेला आहे आणि आपल्या गावी ते गेलेले असताना प्रभू त्यांचं सहाय्य करावं आणि या भयंकर आजारापासून देखील त्यांना आणि संपूर्ण कुटुंबाला आई वडील त्यांना निरोगी ठेवा अशी प्रार्थना करतो. वचन आणि आज आपल्या दासाकडून आम्हाला मिळणार आहे आणि ते देण्यासाठी आपल्या सेवकाला आत्म्याचा अभिषेक करावा आणि भाषांतर करण्यासाठी देखील मनीषचं सहाय्य करावं म्हणून प्रार्थना करतो. सहाय्य करा. आज संपूर्ण जगामध्ये सर्वत्र ऑनलाईन सेवेमधून जी सुवार्थ आणि जे सेवा वचन दिलं जात आहे ते पण आशीर्वादाचं करावं म्हणून प्रार्थना करतो. सर्व वेळ तुमच्या स्वाधीन करून प्रार्थना करणारा प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तुम्ही स्वीकार करा. आमेन. Amen. आमेन. Yeah. For our meditation, we'll turn to 100th Psalm. आजच्या मननाकरिता स्तोत्रसहिता 100 या स्तोत्र 100 कडे आपण वळूया. So this psalm was treated as a thanksgiving psalm by Jews as well. आणि हे स्तोत्र यहुद्यांनी एक उपकार स्तुतीचं आणि स्तवन करण्याचं स्तोत्र यहुद्यांनी हे घोषित केलं होतं. So, but by God's grace through Lord Jesus Christ, even that has also become a thanksgiving praise for us as well. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या द्वारे हे स्तोत्र आमच्या जीवनामध्ये देखील एक स्तवन करण्यासाठी आणि उपकार स्तुतीचं स्तोत्र आमच्यासाठी आज ते झालेलं आहे. So, and this is a wonderful thing that God did for us as well. आणि आमच्या जीवनाकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने हे महान असं कार्य आमच्यासाठी केलेलं आहे, ते एक अद्भुत असं आहे. So we'll make it in 2 parts. आणि आपण हे स्तोत्र 2 भागामध्ये विभागणार आहोत. So 1, 2, 3 as one part and 4, 5 as another part. पहिले 3 वचन हा एक भाग असणार आहे आणि शेवटचे 4, 5
हा दुसरा भाग असणार आहे. So we'll read first 1 and 2 verses. आणि सुरुवातीला आपण पहिली 2 वचनं वाचूया. स्तोत्रसंहिता 100 पहिली 2 वचनं. Make a joyful shout सर्व to the पृथ्वी Lord, all you lands. करा. Serve the Lord with हर्षाने gladness. यहोवाची सेवा करा. Come before his त्याच्या presence स्तुत्या. with singing. So for our we could see the first verse, make a joyful shout to the Lord, all you lands. आणि पहिल्या वचनामध्ये तो सांगत आहे की अहो सर्व पृथ्वीवरील लोकांनो यहोवाला हर्षनाद करा. So here the word says that all you lands, that doesn't mean that all the earth has to shout and worship the Lord. आणि जसं पहिल्या भागामध्ये सांगितले आहे की पृथ्वीवरील सर्व लोकांनो म्हणजे या पृथ्वीवरील सर्व लोकांनी येऊन यहोवाला हर्षनाद करायचा आहे. So that if you see in a image, जर हे आपण काल्पनिक दृष्ट्या जर पाहिलं so entire earth is worshiping the Lord, singing and making a joyful shout. आणि संपूर्ण पृथ्वी आणि एकत्र येऊन हे यहोवाला हर्षनाद आणि स्तुतीचं गीत गात आहे. So imagine if Lord is there and all the earth is praising him, how it will be. आणि आपण याची कल्पना करूया की हे सर्व पृथ्वीवरील लोक परमेश्वराला धन्यवाद देत आहे आणि त्याच्या नावाची उपकार स्तुती करत आहे. And in the second verse we could see, serve the Lord with gladness. आणि नंतर दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की हर्षाने यहोवाची सेवा करा. So we have to serve the Lord with gladness. आणि आम्हाला हर्षनाद करून यहोवाची सेवा करायची आहे. So if you serve someone, if some guests come to our home, आणि जर आमच्या घरामध्ये कोण पाहुणे अतिथी जर येतात तर आपण त्यांचं स्वागत कशा रीतीने करतो हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. and if we like that person, how we serve. आणि जर ती व्यक्ती आमच्या जर जवळची असेल आणि आम्ही त्यांच्यावर प्रीती करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत कसं करतो. So we have to serve the Lord with gladness. आणि आम्हाला यहोवाची सेवा ही हर्षाने करायची आहे. And the next part we could see, come before his presence with singing. आणि पुढे आपण वाचतो की गायन करीत त्याच्या समोर या. So we have seen the first two verses. आणि ही पहिले 2 वचनं आपण पाहिलेली आहेत. So these words are saying that one verse is telling the entire earth has to worship him. आणि पहिल्या वचनामध्ये सांगत आहे की पृथ्वीवरील सर्व लोकांनी त्याला हर्षनाद करायचा आहे. And second verse is telling we have to serve him with gladness and we have to come with singing. आणि दुसऱ्या वचनामध्ये आपण वाचतो की आम्हाला त्याची सेवा हर्षाने करायची आहे आणि गायन करीत त्याच्या समोर यायचं आहे. So what makes the Lord or God that to entire earth to worship him? आणि सर्व लोकांनी पृथ्वीवरील सर्व लोकांनी यहोवाची सेवा करावी, त्याची स्तुती करावी, हे असं का आहे? So we can see the answer from the third verse. आणि त्याचं उत्तर हे तिसऱ्या वचनामध्ये दिलेलं आहे. So we will make it as also 3 parts, the third verse. आणि तिसऱ्या वचनामध्ये देखील आपण 3 भाग करणार आहोत. So first part is know that the आणि त्याचा पहिला भाग जो असा आहे की देव चांगला आहे हे तुम्ही जाणा आणि तोच देव आहे. Yes. Yeah. So the third verse, first part, we could see, know that the Lord, He is God. यहोवा हाच देव आहे असे तुम्ही जाणा. So in normal terms, we can say, know that the Lord, He is God. It's telling like He is the God and He is the Lord. आणि जर आपण याचं स्पष्टीकरण जर अगदी सोप्या भाषेत जर केलं तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की यहोवा हाच देव आहे आणि तो परमेश्वर असा आहे. So He is God. आणि आपण त्याला जाणावं आणि की तो देव आहे. So what does it mean? We could see in 147 Psalm. आणि त्याचा अर्थ काय हे आपल्याला 147 स्तोत्रामध्ये समजतं.
So we can turn to 147 Psalm and 4 and 5th verses. स्तोत्र 147 4 आणि 5. So there are many verses that speak about our God, but we'll see these two verses. आणि आपल्या परमेश्वराविषयी पुष्कळ असे त्याचे वर्णन करणारे वचन आहेत, परंतु आपण स्तोत्र 147 याचा 5व्या वचनामध्ये पाहूया. So we'll read 4th verse first. आणि 4थं वचन मी वाचतो. तो ताऱ्यांच्या संख्येची गणती करतो, तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो. So who is he? आणि तो कोण आहे? He can count the numbers of the stars. तो ताऱ्यांच्या संख्येची गणती करतो. So no one on earth can count the number of stars. आणि पृथ्वीवरील एकही मनुष्य असा नाही की जो ताऱ्यांची गणती करू शकतो. So human knowledge cannot count the number of stars. आणि मनुष्याची जी बुद्धी आहे ते ताऱ्यांची गिनती करू शकत नाही. And the second part we could see, he calls them all by name. आणि त्याच 4थ्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतो की तो त्या सर्वांना नावांनी हाक मारतो. So we all know that we every day we see sun आणि in the sky. आपण सर्वजण रोज सूर्याला पाहतो. So one such star is helping us to get light and all the nature. आणि सूर्य हा असा एक प्रकारचा जो तारा आहे की जो संपूर्ण पृथ्वीला सूर्यप्रकाश देतो आणि त्याच्याद्वारे सृष्टीला त्याच्याद्वारे सहाय्य होतं. So but God can count the stars and he can name them. He calls them by name. परंतु आमचा परमेश्वर असा आहे की तो संपूर्ण ताऱ्यांची गिनती करतो आणि प्रत्येक ताऱ्यांना तो नावाने हाक मारतो. So on the 5th verse we could see. आणि पुढे 5व्या वचनामध्ये आपण पाहतो. So great is our Lord and mighty in power. आमचा प्रभू थोर व महासामर्थ आहे. महासमर्थ आहे. And yes. So and mighty in power. That is what तो महासमर्थ असा देव आहे. So and the second part we could see his understanding is infinite. आणि त्याच वचनाच्या पुढील भागामध्ये आपण वाचतो की त्याची बुद्धी अपरिमित अशी आहे. So we could see the word which is used here is infinite. आणि या ठिकाणी जो शब्द आलेला आहे तो अपरिमित असा आहे. So there is no limit for the knowledge. आणि त्याच्या बुद्धीची जी परिमा आहे त्याची मर्यादा ही कोणालाच तोडता नाही, ती अमर्यादित आहे. So we could see the power of our Lord. आणि असा थोर आमचा प्रभू परमेश्वर आहे. So we could see how mighty he is. आणि तो किती सामर्थ्य असा आहे. And we cannot even understand the knowledge what he has. आणि त्याची जी बुद्धी आहे ती किती महान अशी आहे, ती आपल्या समजण्याच्या पलीकडे अशी आहे. And we could see the next part. आणि पुढे आपण the third verse of 100. आणि 100 Psalm. स्तोत्र 100 याच्या 3ऱ्या वचनाच्या पुढच्या भागामध्ये आपण पाहतो. Yes. त्यानेच It is he. Yeah, please read. त्यानेच आम्हास निर्माण केले. So and we could see it is he who has made us. त्यानेच आम्हास निर्माण केले. So he is the one who has created us. We all know that. आणि त्यांनी आम्हाला निर्माण केलेलं आहे हे आम्हा सर्वांना ठाऊक आहे. And with just a word, by saying we all are created. आणि त्याच्या शब्दाच्या द्वारे आम्ही निर्माण झालेलो आहोत. So only one word he created us. आणि एका शब्दाच्या द्वारे त्यांनी सर्व काही निर्माण केलेलं आहे. So nobody can count the population on the earth, but he has just created us with a word. आणि या जगामध्ये जी काही जनसंख्या आहे ती कोणी मोजू शकत नाही, परंतु त्यांनी आमची निर्मिती आपल्या शब्दाच्या द्वारे केलेली आहे. Only with one word he created us. आणि त्यांनी एका शब्दाच्या द्वारे आम्हाला निर्माण असं केलेलं आहे. That we can read in Genesis 1st chapter 26 and 27 verses. आणि हे वचन आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय 26 आणि 27 वचनामध्ये वाचतो. And we could see in the and he has made us, and not only he made human beings, he had made the entire universe. आणि त्यांनी आम्हाला निर्माण असं केलं, आम्हालाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीला,
आणि संपूर्ण जगाला त्यांनी निर्माण असं केलेलं आहे. Yeah, we could see and how much worthy he is to be praised. आणि तो त्या किती योग्यतेचा आणि त्या पात्रतेचा आहे की आम्ही त्याची स्तुती करावी. So what word says about his worthiness? आणि वचन त्याच्या योग्यतेविषयी काय सांगत आहे? So we can turn to 148 Psalm. स्तोत्र 148. So we can see from 1 to 13 verses. We'll आणि not read, but we'll see. आणि पहिली 13 वचनामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण सर्वच वाचणार नाही. But I will tell in brief. तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. So in 148 Psalm, we could see in the first verse, praise the Lord from the heavens. आणि स्तोत्र 148 याच्या पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो की आकाशातून यहोवाला स्तवा. So praise him in the heights, praise him the sun and moon, praise him the sky. So we can see all the verses. आणि उंच स्थानामध्ये त्याला स्तवा, सर्व दूतांनो त्याला स्तवा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याला स्तवा, सूर्य आणि चंद्र तुम्ही त्याला स्तवा. अशा प्रकारची सर्व वचनं त्याच्या थोरवीविषयी सांगत आहेत. And in the 7th verse, we could see praise the Lord from the earth. आणि 7व्या वचनामध्ये आपण वाचतो की पृथ्वीवरून यहोवाला स्तवा. So समुद्र you great, जीवांनो yeah, आणि you great, yeah. So and also fire and hail, snow and clouds, stormy wind, fulfilling his word. आणि पुढे 8व्या वचनामध्ये देखील सांगत आहे की अग्नी, गारा, हिम, धुके त्याचे वचन पूर्ण करणारे वादळ या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. And in the 10th verse, we could see beasts and all cattle. आणि 10व्या वचनामध्ये श्वापद आणि सर्व गुरे, and creeping things and all flying fowl. सरपटणारे सर्व जीव आणि उडणारे पक्षी. And 11th verse, we could see kings of the earth and all people. पृथ्वीवरील सर्व राजे आणि सर्व लोक, princes and all judges of the earth. अधिपती आणि पृथ्वीतील सर्व न्यायाधीश, both young men and maidens, old men and children. कुमार व कुमारी, म्हातारे व तरणे. So if you read all these things, that entire earth has to worship him. He is worthy. That is his worthiness. आणि जर ही सर्व वचने जर आपण वाचली तर आपल्याला समजून येतं की पृथ्वीवरील सर्व लोकांनी आणि या सर्वांमध्ये सर्व लोक जी आलेली आहेत या वचनांमध्ये सांगितलेली आहे, त्या सर्व लोकांनी यहोवाची स्तुती केली पाहिजे. So we are not going to a normal person. We are going to the one who has created us and who is worthy to be praised by all the earth, all universe. आणि आम्ही कुठल्या साधारण व्यक्तीची अशी स्तुती आराधना करणार नाही, तर तो जो महान प्रभू परमेश्वर आहे, ज्यांनी आमची निर्मिती केली आणि शब्दाच्या द्वारे ज्यांनी आम्हाला निर्माण केलं, अशा महान आणि थोर परमेश्वराची आम्ही स्तुती आणि आराधना करणार आहोत. And he accepts our worship. That is his greatness. आणि त्याची थोरवी इतकी महान आहे की तो आमची स्तुती आराधना तो स्वीकारतो. And he is worthy and he accepts our worship. आणि तो त्या योग्यतेचा आहे आणि तो आमची आराधना स्वीकारणाराचा आहे. And we could see that is we can say the 1, 2, 3 verses are the past. आणि पहिले 3 जी वचनं आपण वाचली ती आमच्या भूतकालाविषयी आहे. So it is already done. It is already we are all created and he is worthy for that. आणि त्यांनी आम्हाला निर्माण केलेलं आहे आणि आमच्यासाठी त्यांनी सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि तो त्या योग्यतेचा आहे. And we on what he made us that also we'll see. आणि Now the present thing. आणि त्यांनी आम्हाला या वर्तमानामध्ये काय कशासाठी निर्माण केलेलं आहे आणि ते आपण पाहू. So we can see in the 3rd verse, next part. आणि 3ऱ्या वचनाच्या पुढील भागामध्ये स्तोत्र 100 3रं वचन याचा पुढील भागामध्ये आपण वाचतो की आम्ही त्याचे लोक व त्याच्या कुरणातील मेंढरे आहोत. So we are his people. आणि आम्ही त्याचे लोक आहोत. So we are the sheep of his pasture. आणि त्याच्या कुरणातील मेंढरे असे आहोत. So such a great God who created all the universe, we are his people. आणि असा जो महान परमेश्वर ज्यांनी सर्व सृष्टीची निर्मिती केली, अशा परमेश्वराची आपण स्तुती करतो कारण आम्ही त्याचे लोक आहोत.
So if you see any prime minister or any chief minister, जर कुठला एखादा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री जर आपण पाहतो if you are a friend of them or any chief minister or prime minister, आणि जर अशा व्यक्तीचे जर आपण जर मित्र असे असू so how people will say I am a friend of chief minister or prime minister. तर आम्ही लोकांना आमची ओळख अशी सांगू की आम्ही त्या मुख्यमंत्रींचे आणि प्रधानमंत्रीचे मित्र आहोत. So how proud they'll feel. आणि ही किती गर्वाची गोष्ट आम्हासाठी आणि आमच्या ओळखीच्या लोकांसाठी असणार आहे. But what word is telling to us today? परंतु आज वचन आम्हासाठी काय सांगत आहे? So who is King of Kings, who is Lord of Lords, and who is above all? We are His people. आणि जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू आणि जो सर्व गोष्टींवर तो श्रेष्ठ असा आहे, अशा देवाची आम्ही लेकरं अशी आहोत. So we are not normal people with respect to the word. आणि या जगातल्या आम्ही साधारण लोकांसारखे असे नाही आहोत. So how God made us like this? परंतु आम्हाला त्यांनी असे कसं केलं आहे, त्याचे लोक कसे आम्हाला केलेले आहे. So we'll turn to Revelation 1st chapter. प्रकटीकरण याचा पहिला अध्याय. प्रकटीकरण पहिला अध्याय 6-7 verses. 6 आणि 7 वचन. Yes. आणि आम्हाला राज्य, आपला देव आणि बाप याच्याकरिता याजक असे केले आहे. त्याला गौरव आणि पराक्रम सदा सर्वकाळ आहेत. पहा तो ढगांसहित येतो आणि प्रत्येक डोळा त्याला पाहेल आणि ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील आणि पृथ्वीतील सर्व वंश त्याच्यामुळे दूर पडून गेतील. आमेन. So we could see in the sixth verse that to him who loved us and washed us from our sins in his own blood. आणि या ठिकाणी 6व्या वचनामध्ये आपण वाचतो की ब्रदर रेव्हलेशन 1:6. Yes, brother. 1:6. Yes. आम्हाला त्यांनी त्याचं लेकरू असं केलेलं आहे. Or in the 5th verse is it, see, but in my this thing it is in 5th verse. 5वं वचन आपण वाचूया. आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी, जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीच्या राजांचा अधिपती, त्याच्यापासून तुम्हास कृपा आणि शांती असो, जो आम्हाला प्रेम करतो आणि ज्याने आपल्या रक्ताने आम्हाला आमच्या पापापासून सोडवले. Yes, to him he loved us and he washed us from our sins in his own blood. जो आम्हावर प्रीती करतो आणि ज्याने आपल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला आमच्या पापापासून सोडवले. So through his blood we became his own. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्ही त्याचे स्वतःचे असे झालो आहोत. So he purchased us. आणि त्याने आम्हाला विकत घेतले आहे. So that is the love of our Lord. आणि अशी महान अशी प्रीती आमचे परमेश्वर आमच्यावरती करतो. So such great God has purchased us through his blood. आणि अशा रीतीने त्यांनी आपल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला विकत असं घेतलेला आहे. So we again read the first verse and second verse of 100 Psalm. आणि स्तोत्र 100 याचं दुसरं वचन आम्ही पुन्हा एकदा वाचतो. So for such great God, how we have to worship. आणि अशा जो महान परमेश्वर आहे त्याची आम्ही आराधना कशी केली पाहिजे. So make a joyful shout to the Lord, all you lands. आणि अहो सर्व पृथ्वीवरील लोकांनो, यहोवाला हर्षनाद करा. And serve the Lord with gladness. आणि हर्षाने यहोवाची सेवा करा. And come before his presence with singing. गायन करीत त्याच्या समोर या. So that is what Lord did for us already. आणि हे कार्य त्यांनी आमच्यासाठी अगोदरच करून ठेवलेलं आहे. And we'll see the next part. आणि पुढे आपण पाहतो. So on 4th verse we'll read. वचन 4 मी वाचतो. स्तोत्र 100 वचन 4. उपकार स्तुती करीत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याची उपकार स्तुती करा, त्याचे नाव धन्य म्हणा. So what Lord is telling now?
आणि या ठिकाणी वचन आम्हाला काय सांगत आहे? So enter into his gates with thanksgiving. उपकार स्तुती करीत त्याच्या द्वारात या. So why you have to go like that? आणि आम्हाला असं का जायचं आहे? So thanksgiving is nothing but he has done something for you and you have to give him in return. आणि उपकार स्तुती याचा अर्थ काय की ज्याने आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे त्याच्या बदल्यात आम्ही त्याचे स्मरण करून त्याचे उपकार मानतो. So that is the meaning of thanksgiving. आणि उपकार स्तुतीचा हा तो अर्थ आहे. So this we have to do every day and every Sunday. आणि हे आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक प्रभूच्या दिवशी केलं पाहिजे. For each one of us, he has showed love, the same love, and the same everlasting love and the same everlasting grace. आणि ही त्याची अद्भुत अशी प्रीती आम्हा प्रत्येक मनुष्यासाठी त्यांनी सर्वकाळची प्रीती आणि त्याची सर्वकाळची दया आमच्यावरती त्यांनी दाखवली आहे. And he is showing even today as well. आणि ती आज देखील आज तो आमच्यासाठी ती दाखवत आहे. And he gave a hope that he is going to show us in the future as well. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हीच ती दया आणि त्याची करुणा तो आम्हासाठी पुढील दिवसांमध्ये देखील तो दाखवणार आहे. So and we always has to go to Lord with thanksgiving. आणि याच करिता आम्ही रोज आणि रोज उपकार स्तुती करीत त्याच्या समोर गेले पाहिजे. So on the next part we see, आणि पुढे आपण पाहतो, and into his courts with praise. आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. And be thankful to him and bless his name. त्याची उपकार स्तुती करा, त्याचे नाव धन्य म्हणा. So why we have to do? आणि हे आम्हाला का केले पाहिजे? So and why we have to do it every day or every Sunday? आणि हे आम्हाला रोज प्रति दिवशी आणि प्रत्येक रविवारी का केलं पाहिजे? So that answer is also there in the 5th verse. आणि याचं उत्तर 5व्या वचनामध्ये आपण पाहतो की कारण So यहोवा we could see, उत्तम आहे. yeah. कारण यहोवा उत्तम आहे, त्याची प्रेम दया So- सर्वकाळ आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या राहते. So the first part we could see, for the Lord is good. याच्या 5व्या वचनाच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहतो की कारण यहोवा उत्तम आहे. So in it is not, even we can say gentle. सॉरी, Even we can say that as gentle, good and gentle. हा, तो चांगला आणि सौम्य असा आहे. Yeah. So Lord is always good to us each and every day. आणि रोज प्रति दिवशी तो आमच्यासाठी तो आमच्याकरिता तो चांगला असा आहे. Because he listens to our prayers, he fulfill all our needs. कारण तो आमची रोजची प्रार्थना ऐकतो आणि आमची प्रत्येक गरज तो पूर्ण करतो. Even though many times we have rejected or we have denied him, जरी आम्ही पुष्कळ वेळेला त्याचा नकार केला, त्याच्याकडे जरी आम्ही धिक्कारलं, but still he showed the same goodness in all our life. परंतु रोज आणि प्रत्येक दिवशी त्याची जी करुणा आणि प्रेम दया आमच्यासाठी आहे ती रोज आणि रोज ती आम्हासाठी दाखवतात. And he is fulfilling all our needs through that goodness. आणि त्याच प्रेम दयेने करुणेने आमची तो प्रत्येक गरज पूर्ण करत आहे. He knows each one of us. आणि तो आम्हा प्रत्येकाला तो जाणतो. He knows our heart. तो आमचं हृदय जाणतो. And we could see in the next verse, आणि पुढे आपण पाहतो की his mercy is everlasting. त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या, त्याची प्रेम दया सर्वकाळ आहे. So it is not for today, it is not for tomorrow, it is not limited, it doesn't have any expiry. आणि ती आजच्यासाठी किंवा उद्यासाठी अशी नाही, तर ती सर्व काळ अशी आहे ज्याची समाप्ती कधी होत नाही. It is not for the morning, it is not for the evening, it is for the entire day. ती केवळ सकाळसाठी आणि संध्याकाळसाठी अशी नाही, तर ती संपूर्ण दिवसाकरिता अशी आहे. So there is no holiday for it. आणि त्या प्रेम दयेला कधी सुट्टी नाही. So and that is the mercy of the Lord on us. अशा प्रकारची त्याची प्रेम दया त्यांनी आम्हावरती केलेली आहे. From the mother's womb till our death, he shows that mercy on us. आणि आम्ही आमच्या आईच्या गर्भामध्ये असताना तिथून ते
त्या शेवटच्या क्षणापर्यंत, त्या कबरेपर्यंत जाऊपर्यंत त्यांनी ही दया आम्हावरती त्यांनी दाखवलेली आहे. That is the mercy of the Lord. आणि ही त्याची दया आमच्यासाठी आहे. So, and even we there are many examples in the word. आणि वचनामध्ये असे पुष्कळसे असे उदाहरण आहेत. So, say like Samson, we can take an example as Samson. जसं स्तोत्रकरिता म्हणतो. Samson. ओके, जसं शमशोनाचं उदाहरण आहे. So even God has warned him once जरी when he did sin. जरी परमेश्वराने त्याला चेतावणी दिली होती तरी देखील त्यांनी ते पाप केलं. And another time God has removed his eyes. आणि दुसऱ्या वेळेला त्याचे डोळे आंधळे केले. But when he repented, God has given him an opportunity to repent, and when he repented, God has forgiven him. परंतु ज्यावेळेस शमशोनाने पश्चाताप केला, ती संधी त्याला ज्यावेळेस मिळाली पश्चातापाची, त्यावेळेला परमेश्वराने त्याची प्रार्थना केली, ऐकली आणि त्याला क्षमा अशी केलेली आहे. That's why his name was written in the list of warriors of faith. आणि त्याचमुळे इब्री लोकास पत्राच्या ज्या विश्वासाचे जनक योद्धे जे आहेत त्या यादीमध्ये त्याचं नाव आपण पाहतो. Yeah, so that is the love that Lord on all of us. आणि अशा प्रकारची प्रीती परमेश्वराने आम्हा प्रत्येकावरती केलेली आहे. So mercy, grace and love, we can say similar words. आणि प्रेम, दया, करुणा आणि कृपा ह्या सर्व गोष्टी ह्या एकसारखे असे शब्द आहेत. And the next part we'll see. आणि पुढे आपण पाहतो. And his truth endures to all generations. त्याची सत्यता पिढ्यानपिढी राहते. So that the truth is nothing but the word. आणि हे त्याचं सत्य म्हणजे दुसरं काही नसून हे त्याचं वचन असं आहे. So that word is enduring all the generations. आणि हेच वचन सर्व राष्ट्रांकरिता आणि सर्व पिढ्यांकरिता ते टिकून असं आहे. So from Abraham till today, the word, the truth is same. आणि अब्रामापासून ते आजच्या या दिवसापर्यंत आणि पुढे देखील हे वचन सारखंच असं राहणार आहे. So if the truth is not enduring all the generations, we may not be knowing God. जर हे वचन जर टिकून राहिलं नसतं तर आम्ही परमेश्वराला आम्ही त्याला ओळखलंच नसतं. But that truth is such a truth, it will endure all the generations. परंतु हे असं सत्य जे असं आहे की ते पिढ्यानपिढ्यापर्यंत टिकून असं आहे. So that's why the Lord is worthy to be to praise for the things which are done in past and things which are done in the present, doing in present, the things which are going to be done. आणि याच करिता तो योग्य असं योग्यतेचा परमेश्वर आहे की जे कार्य त्यांनी भूतकाळामध्ये पूर्वी केलं, जे तो आज करत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील त्याची जी सत्यता आहे आणि जे महान कार्य आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे ते टिकून असं राहणार आहे. And that love is going to show till our end. आणि त्याची जी प्रीती आमच्यावरती तो आमच्या शेवटपर्यंत तो दाखवणार आहे. So what can we give back to Lord? आणि जर असं सर्व असताना आम्ही त्याला काय देऊ शकतो? So he is such almighty. आणि अशा प्रकारचा तो महासामर्थी असा देव आहे. Only we can, with a complete heart and with true heart, we can say thanks Lord. आणि अशा रीतीने संपूर्ण हृदयाने आणि अंतःकरणाने आम्ही त्याची उपकार स्तुती त्याचे उपकार स्मरण असं करतो. And we can say all praises to him. आणि त्याला धन्यवाद देऊन त्याचा गौरव आम्ही करतो. So we'll move to the next part. आणि पुढे आपण जातो. So as for the Sunday, we need to examine as per the word. आणि आम्ही रविवारच्या दिवशी ज्यावेळेस आम्ही आमची आत्मपरीक्षण वचनातून करतो. So not only on Sunday, but whenever God speaks to us, so that is our responsibility to examine. केवळ रविवारच्या दिवशीच नव्हे, परंतु ज्या वेळेस आम्हाला परमेश्वर देव संधी देतो त्या वेळेला आम्ही आमचं आत्मपरीक्षण वचनाच्या द्वारे केलं पाहिजे. So when a word comes to us, ज्या वेळेला वचन आमच्या समोर येतं,
So generally our human nature, or through the Satan, we always examine others. आणि आमचा स्वभाव असा असतो की आम्ही स्वतःचं परीक्षण करायच्या ऐवजी दुसऱ्याचं परीक्षण करतो, दुसऱ्यांना दोष लावतो. So we'll compare that word with their life. आणि हे वचन आम्ही आमच्या जीवनाच्या ऐवजी दुसऱ्याच्या जीवनामध्ये लागू करतो. So first we have to compare with us, परंतु प्रथम हे वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये जाणून घेतलं पाहिजे. and God will take of others. आणि नंतर परमेश्वर ते दुसऱ्याची तो काळजी घेणार आहे. So if we have burden of anybody's weakness, जर आम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या अशक्तपणाविषयी जर ओझा असेल, so we have to pray for them. तर आम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. So for our meditation and examining of our life, so we'll turn to we'll either read the same verse in the 100th Psalm, 3rd verse, last part. आणि याच करिता आजच्या या मननाकरिता आणि आपल्या आत्मपरीक्षण करण्यासाठी आपण याच स्तोत्रामध्ये स्तोत्र 100 याच्या 3ऱ्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आपण विचार करूया. We are his people and the sheep of his pasture. आम्ही त्याचे लोक व त्याच्या कुरणातील मेंढरे आहोत. So God is calling us, we are his people and we are his sheep. आणि परमेश्वर आम्हाला त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातील कळप मेंढरे असे तो बोलवत आहे. So we can see about this in John's Gospel 10th chapter. आणि याविषयी आपण योहान याचा 10व्या अध्यायामध्ये पाहतो. Yeah, we'll read from 10th chapter 3, 4 and 5. योहान याचा 10वा अध्याय 3, 4 आणि 5 वचन आपण वाचूया. योहान 10, 3, 4 आणि 5. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो व मेंढरे त्याची वाणी ऐकतात, आणि तो आपल्या मेंढरास नाव घेऊन हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. आणि तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. आणि ती परक्याच्या मागे जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाही. So in the 3rd verse, one part is there, that is, and the sheep hear his voice. आणि 3ऱ्या वचनामध्ये एक असा भाग असा आहे की मेंढरे त्याची वाणी ऐकतात. So what does that mean? आणि याचा अर्थ काय? So Lord is telling, my sheep will listen my voice. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्त वचन सांगत आहे की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. So what does that we have to examine today? आणि या वचनाच्या द्वारे आम्हाला काय आमचं परीक्षण केलं पाहिजे? So we have to examine whose voice we are listening today. आम्हाला हेच जाणून घ्यायचंय की आम्ही कोणाची वाणी आज ऐकत आहोत. So which voice we are listening? आणि आम्ही कोणाची वाणी ऐकत आहोत. And we could see the voice of the Lord in several ways in the word. आणि वचनाच्या द्वारे पुष्कळ अशा रीतीने आपण परमेश्वराच्या वाणीविषयी ऐकतो. So some heard through the thunders. आणि काही त्या Thunder. विजांच्या गडगडाच्या द्वारे आपण त्याची वाणी ऐकतो. So some heard from cloud. आणि काही त्या ढगातून त्याची वाणी ऐकतो. Yeah, some heard through the Holy Spirit. आणि काही पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याची आपण वाणी ऐकतो. So for us, for our generation, or for this time, we can listen through the word. परंतु आजच्या दिवसांमध्ये आमच्या पिढीमध्ये आपण पाहतो की त्याच्या वचनाच्या द्वारे आपण त्याची वाणी ऐकतो. Because God has given his word to us. आणि कारण त्याचे वचन त्यांनी आम्हासाठी त्यांनी दिलेलं आहे. So we can see in simpler way what word says about this. We'll turn to Matthew 11th chapter. आणि याच संदर्भात आपण मत्तई याचा 11वा अध्याय वचनामधून पाहूया. मत्तई याचा 11वा. So we could see 11th chapter 15th verse. आणि याचं 15वं वचन. मत्तई 11 आणि 15. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. So what here word is telling? He who has ears to hear, let him hear.
या ठिकाणी वचन सांगत आहे की ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको. So what does it mean? याचा काय अर्थ आहे? So it doesn't mean the physical ears, आणि हे जे शारीरिक जे दैहिक जे कान आहेत त्याविषयी जे सांगत नाही, but the heart which accepts if once we hear his voice. आणि जे अंतःकरण जे हृदय ते परमेश्वराची वाणी ऐकतात त्या वाणीविषयी त्या कानाविषयी तो सांगत आहे. And the spirit or the soul which is ready to do, so God is speaking about it. आणि जे अंतःकरण त्याचे कार्य करण्यासाठी आणि त्याची वाणी ऐकण्यासाठी सिद्धीस आणि तयार असं आहे त्याविषयी तो सांगत आहे. So if we have to examine whose voice we are listening. आणि यासाठी आम्हाला आमचं परीक्षण केलं पाहिजे की आम्ही कुणाची वाणी ऐकत आहोत. So are we listening to somebody else, आम्ही कोणी दुसऱ्याची वाणी ऐकत आहोत का? or are we listening to our fleshly thoughts, काय आमची दैहिक विचारांची वाणी ऐकत आहोत का? or are we listening to the voice of our friend or someone else? का आम्ही आमच्या मित्राची किंवा दुसऱ्याची आम्ही वाणी ऐकत आहोत? So we have to examine it. याचं परीक्षण आम्हाला केलं पाहिजे. So this is very important in a spiritual life. आणि हे आमच्या आत्मिक जीवनासाठी फार महत्वाचं आहे. So we always be ready to hear the voice of the Lord in each and everything. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षणामध्ये आम्ही आमच्या परमेश्वराची वाणी ऐकण्याकरता तयार आणि सिद्ध असं राहिलं पाहिजे. So when we are ready to listen His voice, and when we are ready to accept, He will speak to us. आणि ज्यावेळेस आम्ही त्याची वाणी ऐकण्यासाठी तयार असं असतो आणि ती वाणी ग्रहण करण्यासाठी आम्ही ज्यावेळेस सिद्ध असतो त्यावेळेला तो आमच्या संगतीने बोलतो. So today we have to examine that whether he who has ears to hear, let him hear, whether we have ears or not. आणि याचप्रमाणे 15 वचनामध्ये जसं वाचलं आहे की ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको. तर आम्ही परीक्षण केलं पाहिजे की आम्हाला ते कान त्याने दिलेले आहेत का? So are we using it? आणि जर दिलेला आहे तर त्याचा उपयोग आम्ही करत आहोत का? Yeah. Second thing, what we have to see in the John's Gospel 10th chapter. आणि दुसरा भाग आपण जे योहानाच्या 10व्या वचनामध्ये 10व्या अध्यायामध्ये आपण वाचतो. Third verse. याचं तिसरं वचन. And he calls, yeah. योहान 10:3. In the last part, and he calls his own sheep by name and leads them out. आणि तो आपल्या मेंढरास नाव घेऊन हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. So we have to see here what Lord is telling. So his sheep, he will lead them out. आणि या ठिकाणी तो सांगत आहे की तो त्यांना बाहेर नेतो, तो त्यांना चालवतो. So we have to examine today, like who is leading us. आणि आम्हाला याचं पण देखील परीक्षण आज केलं पाहिजे की आम्ही कुणाच्या मागे जात आहोत आणि आम्हाला कोण चालवत आहे. So if you see in our body, जर आम्ही आमचं शरीराचं जर पाहिलं, so our brain will lead us in all the things. तर आमचा जो मेंदू आहे तो आम्हाला चालवत असतो. So just like a steering in a car. आणि ज्याप्रमाणे एका कार मध्ये स्टेअरिंग असतं त्याप्रमाणे. So in the same way, we have to examine who is leading us. आणि अशाच रीतीने आम्हाला परीक्षण केलं पाहिजे की आम्हाला कोण चालवत आहे. So we know that the very first verse of Psalm. आणि स्तोत्रातलं पहिलं वचन आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. So blessed is the man who walks not in the counsel of the ungodly. सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही. So who will not walk in the counsel of ungodly are blessed. That is what the word says. या ठिकाणी वचन सांगत आहे की सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही. So God, we always have to keep Lord who can lead us. आणि आम्हाला सतत त्या परमेश्वराकडे गेलं पाहिजे की जो आम्हाला जेणेकरून तो आम्हाला चालवतो. So for having the Lord for leading, so what we should have. आणि याकरिता आम्हाला जेणेकरून परमेश्वराने चालवायला पाहिजे त्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? So we have to turn to Galatians 5th chapter. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय.
16th verse. आणि याचं 16वं वचन. So it is there. I say then, walk in the spirit. गलती 5:16. आणि मी सांगतो की आत्म्याने चाला And you shall not fulfill the lust of the flesh. म्हणजे तुम्ही देहाची इच्छा पूर्ण करणारच नाही. So we always have to walk by the spirit. आणि या ठिकाणी वचन ज्याप्रमाणे सांगत आहे की आम्हाला नेहमी आत्म्याने चाललं पाहिजे. So we have so our leading should be by the spirit. आमचं जे चालवणं आहे ते आत्म्याच्या द्वारे पाहिजे. So we can also see the other things in Romans chapter 8. आणि रोमकरास पत्र याच्या 8व्या अध्यायामध्ये देखील आपण वाचतो. So in the first 1 to 8 verses. आणि पहिल्या 8 वचनांमध्ये. So fifth verse we could see. रोमकरास पत्र 8व्या अध्याय याचं 5वं वचन. कारण जे देहाप्रमाणे आहे ते देहाच्या गोष्टी चिंततात, पण जे आत्म्याप्रमाणे आहे ते आत्म्याच्या गोष्टी. So if the leading thing in your body is in your life is flesh, then we'll end up in sin. जर आमच्या जीवनामध्ये जर देहाप्रमाणे जर चालवणं आहे तर आमचा शेवट त्या पापामध्ये होणार. And if our flesh is leading us, then always we bother about the fleshly things or the earthly things. आणि जर देहाप्रमाणे जर आपण चालणार आहोत तर आम्हाला सतत त्या देहा आणि या जगिक गोष्टीच्या काळजी आणि चिंता आम्हाला असणार आहे. So but if we walk by the spirit, परंतु जर आम्ही आत्म्याने चालणार आहोत, so if we walk by the Holy Spirit, जर पवित्र आत्म्याच्या द्वारे जर आमचं चालणं असणार आहे, so then our thoughts will be of the everlasting kingdom. तर आमचे विचार त्या अनंत कालच्या स्वर्गीय राज्याकरिता असणार आहेत. So we have to examine today who is leading us. आणि या रीतीने आम्हाला आमचं परीक्षण केलं पाहिजे की आम्हाला कोण चालवत आहे. So if we are having thoughts of the worldly things, जर आम्हाला दैहिक आणि जगिक गोष्टीचे विचार आमच्या जीवनामध्ये असतील, so then we are led by our flesh. तर आम्हाला ते देहाप्रमाणे आम्हाला देह चालवत आहे. But what word says we have to walk by the spirit. परंतु वचन आम्हाला सांगत आहे की आम्हाला आत्म्याने चाललं पाहिजे. So when we walk by the spirit, then we'll have the everlasting. आणि ज्यावेळेस आम्ही आत्म्याने चालवत असतो त्यावेळेला आम्हाला त्या स्वर्गीय राज्याविषयीच्या गोष्टी आम्हाला प्राप्त मिळणार आहेत. So that is what we have to examine the second thing. आणि अशा रीतीने ही दुसरी गोष्ट आम्हाला या दुसऱ्या गोष्टीचं परीक्षण आम्हाला केलं पाहिजे. So and the third one. आणि तिसरी गोष्ट आहे. So we'll see in the fourth verse of John's Gospel 10th chapter. योहान याचा 10वा अध्याय आणि याच्या 4थ्या वचनामध्ये आपण वाचतो. आणि तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो. And the sheep follow him. आणि मेंढरे त्याच्या मागे चालतात. So whom we are following today? आम्ही कोणाच्या मागे चालत आहोत? So which way we are moving? आम्ही कोणत्या मार्गाने चालत आहोत? So what word God Jesus Christ said when he was on the earth? आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होता त्यावेळेस त्याने काय वचन सांगितलेलं आहे? So we'll turn to Matthew's Gospel 16th chapter 24th verse. मत्ताई याचा 16वा अध्याय आणि 24वा वचन. मत्ताई 16:24. Very well known verse. आणि आमच्या सर्वांसाठी सुप्रसिद्ध असं वचन आहे. मत्ताई याचा 16वा अध्याय आणि वचन 24. तेव्हा येशूने आपल्या शिष्यास म्हटले, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाडावे व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. So in the last message also we heard about this is that the cross should work in our life. आणि मागील संदेशामध्ये देखील आपण याविषयी ऐकलं होतं की जो वधस्तंभ आहे तो आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे आणि त्याद्वारे आपण चाललं पाहिजे.
Cross is nothing but breaking your thoughts and breaking your all interests and walking on accepting the God's word. आणि वधस्तंभ याचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून की आमच्या जीवनातील आमचे जे दैहिक विचार आहेत ते आम्ही ते मोडले पाहिजे आणि त्या वधस्तंभाच्या ते कार्य आमच्या जीवनामध्ये झालं पाहिजे. So God, that is what following Him. आणि याचाच अर्थ त्याच्या मागे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणं असं आहे. And following Him, He is nothing but we do the same what He did. आणि त्याच्या मागे चालणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे त्यांनी केलं ते आम्ही केलं पाहिजे. So it is nothing but if Christ is in my place, you have to bring Christ. You have to bring Christ in all the things, in आणि all the day. त्याच्या मागे जर आपण चालत आहोत तर माझ्या जागी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त असेल तर प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही समोर आणलं पाहिजे. So what we do, or Satan will make us that we will do all the things and finally we think we come to God. आणि साधारण रीतीने आपण पण असं करतो की सैतान आमची परीक्षा घेतो आणि त्यांनी सांगितलेले सर्व गोष्टी आपण सैतानाच्या द्वारे करतो आणि ह्या सर्व गोष्टी करून झाल्यावरती आपण शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. So we think we remember God at the last. आणि या असं सर्व गोष्टी करून झाल्यावरती आम्हाला शेवटी आमच्या देवाची आणि प्रभूची आठवण येते. No, but what we have to do, we always bring Christ first in all the things, in all situation of our life. परंतु असं न करता आमच्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला समोर ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. So what we see one word from Colossians first chapter, कलसेकरास पत्र याचा पहिला अध्याय 20 and 24th verse. आणि याचं 24व वचन. Yeah. कलसे 1:24. आता तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या दुःखातले जे उणे आहेत ते मी आपल्या देहात त्याचे शरीर जी मंडळी त्याच्याकरिता तोसून पूर्ण करतो. So what we could see, what Paul is telling, he is going to fill up in my flesh what is lacking, the afflictions of Christ. आणि या ठिकाणी पाऊल काय सांगत आहे की आमच्याकरिता त्यांनी सर्व दुःख सोसून सर्व काही तो आमच्या जीवनामधील सर्व गोष्टी तो पूर्ण करतो. So he want to fulfill the life of Christ in his life. आणि आमच्या जीवनामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे ते आमच्या जीवनामध्ये तो पूर्ण करू इच्छित आहे. So and he is rejoicing in the sufferings that are for the sake of his body, that is nothing but church. आणि त्याचं जे दुःख सहन आहे त्यामध्ये तो आनंद करत आहे आणि ते दुसरं त्या आपल्या मंडळीसाठी त्या वधूसाठी तो दुःख सहन करत आहे. So and he's his life he is happy if to suffer for the sake of the God's kingdom. आणि परमेश्वराच्या देवाच्या राज्याकरिता तो ते दुःख सहन करण्यासाठी तो आनंदित असा आहे. So we have to examine today that are we having the same burden, or are we following the same way? आणि हेच आम्हाला आज आमचं परीक्षण केलं पाहिजे की हेच ओझं आमच्यासाठी आहे, आमच्या जीवनामध्ये आहे का आणि त्या मार्गाने आपण चालत आहोत. Whose steps we are following today? आणि आम्ही कोणत्या मार्गाने चालत आहोत. So we have to examine these three things. ह्या तीन गोष्टीचं परीक्षण आम्हाला केलं पाहिजे. So may God help us in examining our life and also set right and beg for His grace. आणि अशा रीतीने परमेश्वर आमचं सहाय्य करो की आम्ही आमचं स्वतःचं परीक्षण करून आमच्या सर्व गोष्टी ठीकठाक करून त्याच्या कृपेने आपण चाललं पाहिजे. He is ready to forgive us. आणि कारण तो आमची क्षमा करण्यास तयार असा आहे. He brought this word because to set right. आणि हे वचन त्यांनी आमच्या समोर आणलं आहे जेणेकरून आम्ही सर्व काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये ठीकठाक करू. We should have the spirit of hearing His voice. आणि त्याचं वचन ऐकण्याचे मन आणि त्याचा तो जो आत्मा आहे त्यांनी आम्हाला देऊ. We should have the heart of that we should bring Jesus Christ to lead us. अंतकरण त्यांनी असं अंतकरण तो आम्हाला देऊ की
येशू ख्रिस्तानी आम्हाला चालवावं आणि त्याच्या मार्गाने चालावं असं तो करो. So just like Paul says, I only see Christ. There is no one else. आणि ज्याकरिता ज्या रीतीने पाऊल हा सांगत आहे की माझ्या समोर केवळ येशू ख्रिस्त हेच एक ध्येय आहे आणि दुसरं तिसरं काही नाही. He says, don't see left or right, don't see back, only see Christ. तो उजवीकडे डावीकडे मागे काही न पाहता केवळ येशू ख्रिस्ताकडे पाहत तो चालत आहे. And the third thing we have seen, we have to follow him. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली आहे की आम्ही त्याचं अनुकरण केलं पाहिजे. So, and we should have the burden and we should have a heart to rejoice in the sufferings for the sake of the church. आणि आमच्या दुःखामध्ये आणि आमच्या दुःखामध्ये आम्ही मंडळीसाठी आम्ही दुःख सहन केलं पाहिजे. आणि त्याच्या मंडळीसाठी आम्ही त्याचं दुःख सहन केलं पाहिजे. हे ओझं आम्हाला आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. So God has given us a wonderful time, and this time may not come back for us to rectify. आणि असा सुंदर असा वेळ आमच्या जीवनामध्ये त्याने दिलेला आहे आणि ही जी वेळ आणि ही जी संधी त्याने आम्हाला दिली आहे कदाचित पुन्हा आमच्या जीवनामध्ये येणार नाही. So when he gave an opportunity, we have to set right. आणि ही जी संधी त्याने आम्हाला दिलेली आहे की जेणेकरून आमची सर्व गोष्ट आम्ही ठाकठीक करून त्याच्या समोर गेलं पाहिजे. So if you see the life of Judas Iscariot, so he didn't had the opportunity to get forgiveness from the Lord. जर आपण जर यहुदा इस्कारियोत याच्या जीवनाविषयी जर आपण पाहतो तर त्याच्या जीवनामध्ये ते पश्चाताप करण्याची संधी त्यांनी गमावली होती. So this is a time to set right. परंतु ही संधी ही वेळ आम्हाला त्यांनी दिलेली आहे जेणेकरून आम्ही आमच्या सर्व गोष्टी ठीकठाक करून त्याच्या समोर गेलं पाहिजे. So shall we pray? आपण प्रार्थना करू. Our loving heavenly Father, Lord, आमच्या प्रेमळ स्वर्गीय प्रभू परमेश्वरा, Lord, we thank thee for the word that thou hast given to us today. हे सुंदर असं वचन आम्हाला तुम्ही दिलं याबद्दल धन्यवाद देतो. And Lord, you are almighty, you are above all, and you are worthy for all praises. तू महासामर्थी असा देव आहे जो सर्व योग्यतेचा आणि पात्रतेचा जो परमेश्वर असा आहे. And help us to come to thee and to thine courts with praises and thanksgiving. आणि आत्म्याने आणि अंतकरणाने तुझ्या उपकार स्तुतीने तुझ्या समोर येण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. And Lord, you have showed the love yesterday, the same love yesterday, today, and gave us hope that you are going to show the same love tomorrow. आणि तुम्ही जी प्रीती आमच्यावरती केलेली आहे ती प्रीती काल आज आणि युगानुयुग अशी आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जी प्रीती आम्हासाठी तीच असणार आहे अशी आशा तुम्ही आम्हाला दिलेली आहे. And you made us your people and your sheep. आणि आम्हाला तुमची लेकरं आणि तुमच्या कुरणातील कळप आपली मेंढरं अशी केलेली आहे. And Lord, help us to follow all the word that thou hast brought to us today. आणि जे वचन आमच्या समोर जे तुम्ही आज आणलेलं आहे त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला अनुकरण करण्यासाठी आणि तुमच्या मागे चालण्यासाठी तुम्ही प्रत्येकाचं सहाय्य करा. And help us to hear your voice. तुमची वाणी ऐकण्याकरिता आमचं प्रत्येकाचं सहाय्य. Help us to be led by you. आणि तुमच्याद्वारे चालण्याकरिता आमचं तुम्ही सहाय्य करा. And help us to follow you. आणि तुमचं अनुकरण करण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करा. Help us, Lord, in all these things. आणि या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही आमचं सहाय्य करा. We beg for thine grace. आणि तुमच्या कृपेसाठी आम्ही विनंती करत आहोत. We beg for the work of thine spirit. आणि तुमच्या आत्म्याचं कार्य आमच्या जीवनामध्ये व्हावं यासाठी आम्ही विनंती करतो. We pray thee, we beg thee, we submit thee in the name of our Lord and Savior Jesus Christ. आणि प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही विनंती तुमच्या समोर सादर करतो म्हणून तुम्ही ऐका. Amen. Amen. Thank you. Praise Lord, brother. Praise Lord. Thank you, uncle. Thank you very much, brother. Thank you.